विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. नक्की थंबनेल कसलं आहे तुम्हाला कळालं नसेल आणि साठी कुठं ऑल इंडिया रँक काढतो आपण असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग ऑल इंडिया रँक म्हणलं जे बॅच बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो थोडंसं तुम्हाला मी मोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. म्हणजे काय ते नीट लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ती वेब सीरीज कुठली रे बाळांनो, की कोटा फॅक्टरी बरोबर आहे. त्यात आपण बघितलंय, की ज्या दिवशी ना जेईई ॲडव्हान्सचा रिझल्ट असतो ना, त्या दिवशी कोटामध्ये एक वेगळंच वातावरण असतं. प्रत्येक क्लास सेलिब्रेशन करत असतो. त्यांच्या टॉपरची मिरवणूक काढली जाते. अगदी रॅली असते मोठीच्या मोठी. फटाकडे वाजवले जातात आणि असं आपण बघितलंय. मग BMW, Mercedes मोठ्या-मोठ्या गाड्या त्या टॉपर्सना गिफ्ट दिल्या जातात. ठीक आहे. ऑल इंडिया रँक 1 असेल तर विचारच करू नका. एवढा जोरात सेलिब्रेशन. मग 2002 साली नक्की झालं काय, की ज्याच्यावर मी आता बोलणार आहे तुम्हाला मी सांगतो. सगळेजण ऑल इंडिया रँक शोधत असतात. प्रत्येक क्लासेसची टीम असते. ते शोधत असतात, की आपल्या क्लासमधला कुठला मुलगा, त्याची रँक किती आली, सगळं चाललेलं असतंय. का? लवकरात लवकर त्यांना मार्केटिंग करायचं असतं किंवा ऑल इंडिया रँकची विकत पण घेतल्या तर रँक तुम्हाला माहितीच आहे. ती गोष्ट जाऊ दे. पण त्यावेळेस ना सगळ्यांना धक्का बसला होता 2002 साली. बन्सल क्लासेस बघा बन्सल क्लासेस ओके. त्या क्लासचा हिंदी मीडियमचा विद्यार्थी, हिंदी मीडियम, हिंदीमधून जेईई दिलेली एक्झाम. जेईई किंवा ए-आय-ट्रिपल-ई समजा बरं का. त्या काळात जेईई नसेल तर ए-आय-ट्रिपल-ई होती. पण आय-आय-टी साठी एक्झाम होती. दुसरी महत्वाची गोष्ट ड्रॉपर विद्यार्थी. आणखीन काय की बन्सल क्लासेसमध्ये वर्षभर तो विद्यार्थी कुठेही चमकला नव्हता. क्लासच्या टेस्टमध्ये सुद्धा रँक 1 येत नव्हती. मग ऑल इंडिया रँक 1 कशी येणार? मग त्याचं नाव कोण चेक करणार? कोणी चेक केलं नाही. मग कुणाला कळतच नव्हतं, की मग ऑल इंडिया रँक 1 आली कुठल्या क्लासची? होता बन्सल क्लासचा विद्यार्थी. पण त्याच्याकडे कोण लक्षच देत नव्हतं. पण चमकला की तो. मी तुम्हाला सांगू का? कोचिंगचे हेच दुर्दैव आहे. तुम्ही टॉपमध्ये राहिलात तरच तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. मी तुम्हाला सांगू का? माझ्याकडे एक स्टुडंट आले होते, पालक आले होते. जेईईचं प्रिपरेशन त्यांना करायचं होतं. काल 10वी ची एक्झाम संपली. त्यावेळेस पालक येतायत लगेच जेईई. मी त्यांना म्हटलं, "मी नाही जेईई घेणार." बघा मी त्यांना पकडलं बरोबर लक्षात घ्या, समजून घ्या. मी म्हटलं, "नाही जेईई घेणार." मग ते पण म्हणले, "नाही सर आम्ही बघितलाय दुसरा एक क्लास, पण सहज तुम्हाला भेटायला आलोय." "ठीक आहे, ओके. काही प्रॉब्लेम नाहीये. काही प्रॉब्लेम नाहीये." ओके. मी तुम्हाला सांगू का? पण त्यांच्याकडून मला काय कळालं बघा, की त्यांनी जो मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी होता बरं का, मी मान्य करतो. स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी होता. मग त्यांनी मला सांगितलं, की त्यांनी जो पुण्यात XYZ क्लास जॉइन केलाय, त्याचे जे मेन क्लासचे जे शिक्षक आहेत, ज्यांच्या नावावर तो क्लास आहे म्हणूया आपण, ते कायम आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. का? रिझल्ट देणारं मटेरियल आहे ना आणि ऑल इंडिया रँक आली, की लागली, की पुढची 4-5 वर्ष बघायलाच नको. जबरदस्त ॲडमिशन होणार एकाच्या नावावर. प्रॉब्लेम इथंच आहे. मग त्यावेळेस मला तुम्हाला काय सांगायचं आहे, की हे जे विद्यार्थी आहेत, आता हे Oracle नावाच्या कंपनीमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती आहेत. चौधरी सर म्हणूया आपण त्यांना. हे नाव थोडंसं वेगळं आहे ना. राजस्थानमधले ते आहेत. ग्रामीण भाग, हिंदी मीडियम, ओके. फर्स्ट अटेम्प्टमध्ये फेल्युअर आलं. मग पप्पांना सांगितलं, की मला कोटाला जायचंय. मी त्या व्हिडिओमध्ये आणखीन काय ऐकलं बघा लक्षात घ्या. मी त्याची लिंक जमलं तर तुम्हाला शेअर करतो बरं का, नाहीतर शोधा. त्या व्हिडिओचं नाव नाव काय होतं माहिती आहे का? बाप ऑफ ऑल ए-आय-आर. मी तुम्हाला सांगू का? हे जेव्हा त्या बन्सल क्लासमध्ये गेले ना, मला वाईट वाटलं ते ऐकून बरं का, की तेव्हा त्यांनी बन्सल सरांना रिक्वेस्ट केली, की प्लीज फी कमी करा. फी कमी करा. तेव्हा तिकडून त्यांना सजेशन काय देण्यात आलं, की तुमचा मुलगा आय-आय-टीत चमकेल असं तुम्हाला वाटतंय ना? हो वाटतंय. मग तुमची जमीन विका. म्हणजे त्या पालकांनी जमीन विकून क्लासची फी भरली. ऐकताना खूप वाईट वाटलं लक्षात घ्या. एवढं काय? एवढी फी? पण असू दे, जाऊ दे, काही हरकत नाही. त्यांनी त्याचं सोनं केलं म्हणूया आपण. पण क्लासनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. का? टेस्टमध्ये नाही आहेत. मी तुम्हाला सांगतो आज जग तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, पण तुम्ही यांचा आदर्श समोर ठेवा. आता मेन मुद्द्याचं बोलूया. कन्सिस्टन्सी. ओके, राहू दे. मॉक टेस्टमध्ये कमी स्कोर होतोय. अरे, एका टेस्टमध्ये कमी स्कोर आला तर खचून जाणारी मुलं बघितलेत मी. नाही, यांना तर वर्षभर कमी स्कोर आला होता. खचले का? नाही. शेवटपर्यंत जिद्दीनं अभ्यास केला. कन्सिस्टन्सी ठेवली. प्रॉपर एफर्ट्स घेतले. हार्ड वर्क. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांच्या 1-2 कॉमेंट मी असंही बघितलं होतं, की त्यांचे जे काही रूम पार्टनर होते इंजिनिअरिंगला, तिथं सुद्धा त्यांनी हार्ड वर्कच केलंय. 9-10 ला झोपायचं, पहाटे 4 ला उठायचं. उठायचं म्हणजे उठायचंच. ओके. आणि चांगल्या योग्य वातावरणात अभ्यास करायचा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही आजपासून बदलायचंय. तुम्हाला महाराष्ट्रात पहिले यायचे 100 पर्सेंटाइल मिळवायचं हे तुमचं टार्गेट पाहिजे.
पाहिजे ते लाईफमध्ये अचीव्ह होईल तुमचं. तुम्ही तुमचं टार्गेट असं ध्येय उंच ठेवल्यानंतर. बरं मग आज अभ्यास काय करू सर सांगा ना? आम्हाला आठवड्याचा प्लॅन करून द्या ना. आम्हाला महिन्याची स्ट्रॅटेजी द्या ना. देऊया, देऊया. मी तुम्हाला सांगतो देतो मी तुम्हाला स्ट्रॅटेजी. देईन मी तुम्हाला स्ट्रॅटेजी. पण मुद्द्याचं सांगू का? तुम्ही कधी स्वतःहून करणार आहे? कधीपर्यंत तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहणार? "ए, मी देणार आहे तुम्हाला काळजी करू नका." लक्षात घ्या. पण माझं काय म्हणणं आहे, मी बघितलंय मुलांच्यात झालेला बदल. आमच्या वेळेस ना जास्तीत जास्त सेकंड इयर M3 पर्यंत क्लासेस असायचे. आता फायनल इयर इंजिनिअरिंगची मुलं पण क्लासेस जॉइन करतायत लक्षात घ्या. मला असं कधी-कधी वाटतं, की नोकरी कशी करावी याचे पण क्लासेस कुठे निघाले, तर ते पण जॉइन करतील. एक ना मराठी YouTube चॅनल आहे बरं का, एम-पी-एस-सीशी रिलेटेड आहे बरं का. त्याचं नाव मला पटकन आठवेना बरं का, लक्षात घ्या. पण त्यांनी एक शॉर्ट व्हिडिओ तयार केला होता बरं का. असा एक बॅनर घेऊन मुलगा उभा होता आणि सगळेजण त्या बॅनरकडे बघत असतात लक्षात घ्या आणि आश्चर्यचकित होत असतात बरं का. सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी दाखवलंय बॅनरवर काय लिहिलंय. तर बॅनरवर काय लिहिलं होतं माहितीये का, की आमच्या इथं ड्रीम 11 चे क्लासेस घेण्यात येतील, की जे खेळून ड्रीम 11 तुम्हाला करोडपती, पण करोडपती लिहिलं होतं कसं बघा, की क खूप बाजूला लिहिलं होतं. म्हणजे लक्षात आलं तुमच्या. रस्त्यावर ह्याचीच कामं आहेत लक्षात घ्या. ते कुठले-कुठले आहेत रमी वगैरेचे आहेत बरं का ॲप आहेत. गॅम्बलिंग ॲप आहेत. दुर्दैव काय वाटतं, की ज्यांना भारतरत्न दिलंय अशा व्यक्ती सुद्धा ते ॲड करतायत त्याचे. पैशासाठी लोकं कुणाचे ॲड करतील काय सांगता येत नाही. मग इथं सांगू का, एक बॅडमिंटन प्लेयर आहे पी. गोपीचंद त्यांचं नाव घेऊ वाटतं. बिलकुल कुठल्याही सॉफ्ट ड्रिंकची ॲड केली नाही. नाही. नाहीतर तुम्हाला सांगतो आपल्या इथले हिरो कुठल्या-कुठल्या ह्याची ॲड करतील तुम्हाला काय सांगता येणार नाही लक्षात घ्या. ओके. अगदी पान मसाला हे ते. बरं जाऊ दे. मुद्द्यापासून भरकटायला नको. आजपासून तुम्ही बदललाय. मी तुम्हाला सांगू का, मी आज काय करतोय लक्षात घ्या. सेमी कंडक्टर. चला आता तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे बघा मी तुम्हाला सांगतो. सेमी कंडक्टर म्हटलं की नाही 2 क्वेशन फिक्स आहेत. बघा, आपण त्याला असं करूया 100% मध्ये डिस्ट्रिब्यूट करूया. मी इथं लिहितोय 35% आणि इथं लिहितोय अगदी 50% नको. ठीक आहे 45%. 35% क्वेशन ना अल्फा, बीटा, करंट गेन, व्होल्टेज गेन, त्याच्यानंतर पॉवर गेन, करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर, त्याच्यानंतर या सगळ्या कन्सेप्ट वरती ना 35% क्वेशन आहेत. आणि 45% क्वेशन लॉजिक गेट वरती आहेत. अरे इथंच 80% फिनिश. उरलेले 20% क्वेशन थिअरॉटिकल आहेत. एकदम ईझी. मग सेमी कंडक्टर मी त्याला तुम्हाला आज न्यूमेरिकलचा व्हिडिओ फ्री कंटेंटमध्ये प्रोव्हाईड करतो. ओके. मग तुम्ही ते फुल कोर्समध्ये जावा. सह्याद्री ट्युटोरियल्स ॲपमध्ये तुम्हाला दिसेल. ओके. मग मला काय म्हणायचं सगळेच टॉपिकला असं एनालिसिस करता येईल की आपल्याला? 100% करता येईल. केमिकल बॉन्डिंग. अरे केमिकल बॉन्डिंग म्हटलं की नाही शेप, जॉमेट्री, त्याच्यानंतर बॉन्ड अँगल हेच विचारतात आणि इथं चांगली-चांगली मुलं मार्क घालवतात. पण ते खूप सोपं आहे बाळांनो, खूप सोपं आहे. एकदा का तुम्हाला तो जो मेन आता तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देतो त्याला SF6 सेंट्रल एलिमेंट कोण आहे? सल्फर. मग त्याचा ना तुम्हाला ग्रुप कळायला पाहिजे. कुठल्या फॅमिलीमध्ये आहे? ऑक्सिजन फॅमिलीमध्ये आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम. 6 इलेक्ट्रॉन असतात. बॉन्ड पण किती आहेत? 6. लोन पेअर नाहीये. विचारतायत. कुठल्या कंपाउंडमध्ये लोन पेअर 0 आहे ते पण विचारलंय. मग 6 मग याची जॉमेट्री कशी येणार? हायब्रिडायझेशन कुठलं येणार? हे सगळं सिंपल आहे. तुम्हाला सांगतो हायब्रिडायझेशन पण शॉर्टकट आहे. लोन पेअर किती आहेत ते बघायचं. सिग्मा बॉन्ड किती आहेत? मग sp3d2 येणार इथं. sp3 काय येणार आहे? D2. मी तुम्हाला सांगू का? हे असल्या टाइपचे क्वेशन्स आहेत. प्रत्येक टॉपिक फिक्स आहे. असा अभ्यास करत गेलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. काहीही प्रॉब्लेम येणार नाही. मग आजपासून मला राज्यात पहिलं यायचंय. मला 100 पर्सेंटाइल मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मी माझ्या चुका काय होतोय हे लक्षात ठेवणार. मी त्या इम्प्रूव्ह करणार. त्यात परत तशा चुका होऊन देणार नाहीयेत. मी प्रामाणिकपणे कष्ट घेणार आणि मला तुम्हाला सजेस्ट करायचंय. अरे पीसीएम ग्रुप आणि पीसीबी ग्रुप चे दोघांचे मिळून 24 पेपर आहेत रे फिजिक्स केमिस्ट्रीचे. मग मला काय म्हणायचंय माझ्याकडे फिजिक्सचे 24 पेपर आहेत, केमिस्ट्रीचे 24 आहेत, मॅथ्सचे 12च पेपर आहेत. झाले करा बेरीज करा. 60च पेपर आहेत. म्हणजे मी रोज 2 पेपर सोडवू का? अरे सोडव ना रे. सोडव. तू 2023 सगळं फिनिश कर. बरं तेवढं करून होईल का? नाही. मला 2022 सुद्धा थोडंसं बघावं लागणार आहे. मग मी तुम्हाला पी-वाय-क्यू सेशन प्रोव्हाईड करतोय लक्षात घ्या. तुम्ही ते करा. होतं काय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो बरं का, की ॲक्चुअली खूप प्रेमानं बोलावलं गेलं मला दिनेश सरांनी जो मोठा कार्यक्रम ऑर्गनाइज केला होता तिथं. थोडासा प्रवास झाला, दगदग झाली थोडीशी. त्याच्या अगोदर पण एक फंक्शन होतं कोल्हापूरला. त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, की मला खूप अभिमान वाटतोय
की महाराष्ट्रात जेवढे ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्म आहेत, जेवढे YouTube चॅनल आहेत, 1-2 सोडले. एक स्टडी चक्र चॅनलचे सर अवेलेबल नव्हते. त्याच्यानंतर निशांत सर, जगदीश वाघ सर खूप म्हणजे मिस केलं आम्ही त्यांना तिथे लक्षात घ्या. ओके. पण हे नेक्स्ट इयरला पुन्हा ते एकत्र येणार. म्हणजे यात चांगलं काय सांगा, की अभिमान वाटण्यासारखं काय आहे, की महाराष्ट्रातले सगळे टीचर्स एकत्र आहेत. काही कॉन्ट्रोव्हर्सी नाही आणि काही नाही आणि तुम्हाला खरं सांगू का, इव्हेंट खूपच छान झाला. खूप छान झाला. इतकं मी विचारूच नका तुम्ही आणि तुम्ही पण लाईव्हमध्ये तो बघितलेला आहे नक्की. नसेल, हां, की ठीक आहे 4-4 तासाचं आम्ही 4 तास तिथं होतो लक्षात घ्या. अगदी काय म्हणूया आपण मी तुम्हाला सांगू का, जे सूत्रसंचालन करत होते ना, तौफिक शेख सर, ते इतकं छान करत होते. नंतर मला कळालं, की ते पण सातारचेच आहेत. म्हणजे मला सांगू का, मला चांगली गोष्ट कुठली वाटली माहिती आहे का तिथं, की कुणी स्वतःचंच कौतुक करत नव्हतं. दुसऱ्याला एक प्रकारचा रिस्पेक्ट दिला जात होता. बास, दुसरं काही नाही. बाळांनो, असंच राहिलं पाहिजे आनंदानं, हे की नाही? बरं त्याच्यामुळं काय होतं, दगदग झाली, थोडीशी माझी धावपळ झाली. YouTube 2-3 दिवस बंदच होतं. जरा वेळ द्या. आता सगळीकडे मी ॲक्टिव्ह झालेलो आहे. ओके. आणि आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय. स्वतःत बदल करणार ना तुम्ही? आणि काय करू विचारत बसू नका. आहे तुमच्याकडे मटेरियल सुरुवात करा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.